युवासेना सचिव खास करून पुण्याहून इथे आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपल्या या ग्रँड रोड प्रीमियर लीग महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक या स्पर्धेसाठी खास करून ते उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। किरण साळी साहेब युवासेना सचिव जे खास करून पुण्याहून इथे आलेले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सर्वप्रथम आपण साहेबांचा इथे सन्मान इथे करणार आहोत। मी स्पर्धेचे प्रमुख आयोजक अतुल पालवे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा। अतुल पालवे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान इथे होतोय। किरण साळी साहेब युवासेनाचे सचिव जे खास करून पुण्याहून इथे आले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। संघटनेचा रंग भगवा, मायची उबदार शाल आणि सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे। आता आपण जास्त वेळ न घेता प्राइड डिव्हिजन सुरू करूया। सन्मान चिन्ह सुद्धा आम्ही देणार आहोत। किरण साळी साहेब मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो पुन्हा एकदा। जास्त वेळ न घेता थेट सुरू करूया प्राइड डिस्ट्रीब्युशन। अंतिम सामन्याच्या सामन्यावरच्या पुरस्कारापासून आपण सुरुवात करतोय। या पण एक विशेष सन्मान इथे करूया। या स्पर्धेमध्ये सन्माननीय किरण साळी साहेबांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की 5 षटकांच्या सामन्यामध्ये एकमेव असा फलंदाज ज्याने 101 धावा कुठल्याच पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं आसिफ ठरलं। आसिफला विनंती करतो, आसिफने यायचंय। आशिषचं आपण एक विशेष स्वागत इथे करत आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते। या स्पर्धेमध्ये त्याने वैयक्तिक शतक झळकावलं। एक विशेष सन्मान इथे आम्ही करत आहोत या शतकवीराचा। 150च्या पेक्षा जास्त धावा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये आसिफने, आणि त्याचा एक विशेष सन्मान किरण साळी साहेबांच्या शुभ हस्ते होतोय। एकमेव अर्धशतक, एकमेव शतक आपण बघितलं 101 धावा कुठल्या त्याने। सुरू करूया अंतिम सामन्याच्या 36 चेंडूमध्ये। एकट्याने 26 चेंडू आणि 101 धावा। अंतिम सामन्याचा सामन्याचा पुरस्काराचा आपण सुरुवात करतोय। अंतिम सामन्यामध्ये 5 धावा खर्च करून 2 विकेट्स काढणारा सिद्धेश ठरलाय सामनावीर। सिद्धेशने यायचंय। 34 धावेवर समोरच्या संघाला रोखलं। या संघाचा पुराणा चावल अत्यंत जुना खेळाडू, अनुभवी खेळाडू सिद्धेश इज द मॅन ऑफ द मॅच इन फायनल। किरण साळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत सामनावीराचा। 5 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या त्या सिद्धेशने। यानंतर आपण देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आणि ग्रँड रोड बुल्स या संघाचा शुभम ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। शुभम, ग्रँड रोड बुल्स। अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम कॅचेस पकडल्या खेळाडूने। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू शुभम। यानंतर आपण देऊया पुढचा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, आणि ज्या खेळाडूने 6 विकेट्स काढल्यात जायंट संघाचा सौरभ, बेस्ट बॉलर। या आपण इन्व्हाइट करूया ते म्हणजे सौरभला। सौरभने यायचंय। गिरगाव जायंट्स या टीमचा हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार पटकावतोय या स्पर्धेमध्ये ग्रँड रोड प्रीमियर लीग। यानंतर पुढचा पुरस्कार आहे अजून एक वैयक्तिक पुरस्कार, उत्कृष्ट फलंदाज, ज्याने या स्पर्धेमध्ये 83 धावा कुठल्या आहेत। उपांत्य फेरीमध्ये काय हरकत नाही, थोडंसं मात्र बॅकफुटला बघायला मिळाला। गिरगाव ग्रँड रोड लायन्स टीमचा चैतन्य ठरलाय उत्कृष्ट फलंदाज। चला चैतन्य यायचंय। मॅच विनिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग बॅटिंग, 83 धावा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने, या पठ्ठ्याने पुन्हा ठरलाय उत्कृष्ट फलंदाज चैतन्य।
यानंतर आपण देऊया यानंतर एक सेमीफायनलचा सुद्धा सामनावीर बाकी होता आणि तो ठरलाय म्हणजेच गुड्डूने यायचंय आपला पुरस्कार घेण्यासाठी. उपांत्य फेरीमध्ये अफलातून खेळी गेली होती. अल्ताफ उर्फ गुड्डू सामनावीर. इव्हन आपण बघितलं फायनल मॅच सुद्धा आपण बघितलं की चांगला खेळ केला आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती आज गुड्डूने अर्थात अल्ताफने. यानंतर आपण येऊया मालिकावीरा पुरस्कार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने या स्पर्धेमध्ये 155 धावा कुठल्या आहेत, 11 विकेट काढल्या, जसं आपण मगाशी उल्लेख केला. एकमेव फलंदाज ज्याने मात्र या स्पर्धेतलं शतक पूर्ण केलं तो पुन्हा एकदा आसिफ ठरलाय मालिकावीर. 155 धावा आणि 11 विकेट्स. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय आसिफ अँड प्राइज गोज टू आसिफ ऑफ मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन. यानंतर आमचे पंचांचे कोऑर्डिनेटर आमचे मॅच रेफरी सामूहिक सन्मान होईल म्हणजेच युवराजला विनंती करतो. युवराज भालेरावने यायचा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. सर्व पंचांच्या वतीने हा सन्मान ते स्वीकारतील. या स्पर्धेमध्ये आपण 3 पंच बघितले. त्यामध्ये मॅच रेफरी म्हणून युवराज भालेरावने कामगिरी पाहिली. तिन्ही पंचांचे आम्ही आभारी ते व्यक्त करतो. उमेश पाटकर, विनायक जोशी आणि धवल टेलर सर्वांचे आभारी ते व्यक्त करून इथे आमच्या मॅच रेफरींचा सन्मान इथे करतो युवराज भालेराव. अत्यंत अनुभवी पंच. चला प्रोलिंग स्पोर्ट्स टीम आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. प्रोलिंग आपल्या परेलचेच आहेत युवराज भालेराव. त्यानंतर फ्लोरिंग स्पोर्ट म्हणजेच युट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घरबसल्या बघितली त्याबद्दल आपण प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीचे सुद्धा सन्मानित करतोय. विपुल पांडुलकर यांची ही पूर्ण टीम आहे, त्यांचा सन्मानित होतोय ज्यांनी मात्र ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली ते म्हणजेच ग्रँड रोड प्रीमियर लीग. त्यामुळे प्रोलिंग स्पोर्ट्स आपण इथे सन्मानित करत आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण युट्यूबवर ही स्पर्धा कव्हर केली. युट्यूबवर ही स्पर्धा आपण बघितली. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करण्यात आली होती. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण स्पर्धा ही कव्हर केली त्याबद्दल प्रोलिंग स्पोर्ट्सचे आभार. खतरनाक पालवे. चेतन खतरनाक पालवे. आता आपण थेट वळूया पुढच्या पुरस्काराकडे. स्पर्धेतला रनरअप संघ उपविजेता संघ आणि तो संघ ठरलाय तो म्हणजेच ग्रँड रोड बुल्स. चला पूर्ण टीमने यायचं आहे. एजाज पूर्ण टीमला आपण घेऊन या आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. किरण साई साहेब त्यांचे सहकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अतुल पालवे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार देतोय. फक्त कॅप्टन इथे थांबेल, बाकीचे सर्व खेळाडू समोर बसा जेणेकरून एक चांगला फोटो येईल. हा बाकीचे खेळाडू बसून घ्या. एक कॅप्टन फक्त इथे थांबेल ट्रॉफी घेण्यासाठी. कॅप्टनने यायचंय इथे. एजाज शेख. आज स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर वैयक्तिक पारितोषिक भरपूर लावली एजाजने. सलग 3 षटकार 2000 रुपये, विकेट हॅट्रिक 2000 रुपये, कोणी जर अर्धशतक झळकवण्यासाठी 2500 रुपये असं पारितोषिक भरपूर लावलं होतं एजाज. त्यामध्ये एजाजचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो आणि ट्रॉफी तो स्वीकारतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. ग्रँड रोड प्रीमियर लीगचा रनरअप संघ ठरला आहे तो म्हणजेच ग्रँड रोड बुल्स. अभिनंदन टीम ग्रँड रोड बुल्स. अभिनंदन एजाज शेख अँड ऑल टीम. यानंतर आपण देऊया. आपसे मैं पूछना चाहता था, हमारे अतुल भाई ने बोले थे क्या यही बात मैं आपसे आखिरी में पूछूंगा
कि इस टूर्नामेंट में जो होगा अच्छा होगा। अभी आपसे पूछना चाहता हूँ, आपको जो चैलेंज दिया था वो चैलेंज में हम जीते या हारे? नहीं, आप जीते नहीं, आप तो पूरी तरह से जीते, सिर्फ जीते नहीं, आप पूरी तरह से जीते. अच्छा, आपका परफॉर्मन्स भी अच्छा हुआ. पण मला एक खरंच गोष्ट आवडली की डिसिप्लिन खूप महत्त्वाचं होतं या स्पर्धेमध्ये आणि ते सगळ्यांकडनं बघायला मिळालं. एक भाईचारा बघायला मिळाला. सगळ्यांनी कुठल्या प्रकारचं मतभेद बाजूला ठेवून मात्र खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळात, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी ते व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू एजाज. यानंतर आपण देऊया चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन फायनल ट्रॉफी आणि चॅम्पियन संघ ग्रँट रोड जायंट्स. साहेब, तुमच्या माझ्यासाठी सांगतो, योगायोग असा होता की स्पर्धेतला पहिला सामना याच दोन संघांमध्ये झाला आणि अंतिम सामना सुद्धा याच दोन संघांमध्ये झाला. म्हणजे ग्रुपमध्ये एकूण 8 संघ होते, लीग मॅच होत्या आणि एकाच ग्रुपमध्ये 2 संघ क्वालिफाय झाले, ते अंतिम फेरीमध्ये खेळले. पहिल्या फेरीमध्ये 2 संघ एकमेकांसमोर. चला बाकीचे बसून घ्या. आणि कॅप्टनने ते ट्रॉफी स्वीकारेल. कॅप्टनने थांबायचं या ठिकाणी. टीम ओनर आणि कॅप्टन किरण साळी साहेबांच्या आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे पुरस्कार देत आहोत. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वन डे क्रिकेट टुर्नामेंट आणि चॅम्पियन संघ ठरला आहे तो म्हणजे जायंट्स. जायंट्स टीमने बाजी मारली. अभिनंदन या संघाचं. सर्व खेळाडूंचे आभारी ते व्यक्त करतो. संघ मालकांचे आभारी ते व्यक्त करतो. पंचांचे आभार व्यक्त करतो. ऑनलाईन स्कोररचे आभारी ते व्यक्त करतो. यूट्यूब टीम प्रोलिंग स्पोर्टचे आभारी ते व्यक्त करतो. आमच्या कॅमेरामॅनचे आभारी ते व्यक्त करतो. मॅनेजमेंट टीमचे आभारी ते व्यक्त करतो. आणि खास करून सुमेश नायर आपले सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. उमेश नायर यांचं खूप एक विशेष आभारी ते व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. ही स्पर्धा यशस्वी झाली त्याबद्दल सर्वांचे आभारी ते व्यक्त करून या